नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 आपण आजच्या व्हिडिओमध्ये सन 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। इयत्ता 3 विषय मराठी व गणित। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मग इथे मराठीमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलाय, खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। बघा उतारा वाचायचा आहे आपण प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? मग बघा इथे गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे असून कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो। मग कुठे? महाराष्ट्रातील नाशिकमध्ये। मग पर्याय बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात। दुसरा प्रश्न बघा, वर उतारासंबंधी योग्य विधान कोणते आहे? जायकवाडी हे मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे। मग बघा इथे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी या नदीवर आहे। म्हणजे पहिलं विधान कसं आहे? योग्य आहे। कावेरी ही गोदावरी नदीची उपनदी आहे। मग इथे बघा दारणा, प्रवरा, वैनगंगा आणि मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत। मग इथे कावेरीचा उल्लेख कुठे आलाय का नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे। गोदावरीच्या खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे मोठे साठे सापडले आहेत। मग बघा इथे नदीच्या खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे सापडले आहेत, म्हणून हे सुद्धा विधान योग्य आहे। गोदावरी नदीची लांबी 145 किलोमीटर आहे। मग इथे बघा गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे। मग इथे 145 हे चुकीचं आहे। मग आपल्याला विचारलं योग्य विधान कोणते? मग एक विधान बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क योग्य। आणि क योग्य, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती अशुद्ध शब्द आहेत? पतंग बरोबर आहे, आपल्याला अशुद्ध विचारलेत। मग बघा बक्षीस चुकीचं आहे, कारण बक्षीस असं लिहितो आपण क्षत्रियाला दुसरी वेलांटी। साहित्यिक बरोबर आहे। निसर्ग पण चुकीचं आहे, निसर्ग हा शब्द आपण या पद्धतीने लिहितो निसर्ग। आणि पिशवी पण चुकीचं आहे, पिशवी पला पहिली वेलांटी असं। कौतुक पण चुकीचं आहे, कौतुक तुला पहिला उकार पाहिजे कौतुक। भाषण बरोबर आहे, ढेकूण पण बरोबर आहे। मग किती शब्द चुकले तर बघा 1 2 3 4 1 2 3 4। मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा। वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली। मग आपल्याला लिंग शोधायचं। लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग। मग ती फांदी हे काय आहे? स्त्रीलिंग, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। वरील कवितेत अवनी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? मग बघा इथे बघा धरती, अवनीचा समानार्थी शब्द आहे धरती, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कवितेत मुलांचे गाणे कधी जुळून येते? मग बघा इथे सुरुवातीला दिले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे। म्हणजे ते काय? अंगावर प्राजक्ताची फुले पडल्यावर, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, सोबतचे चित्र पहा, त्या चित्रातील प्राण्याचा निवारा व पिलू अनुक्रमे कोणते? मग चित्रातील प्राणी आहे वाघ। मग वाघाचा पहिल्यांदा निवारा कुठे? वाघ गुहेत राहतो आणि वाघाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? बच्छा किंवा बछडा, म्हणून मी इथे बघा गुहा आणि बछडा, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य कोणतं ओळखायचंय? शबानाची कबड्डीच्या अंतिम सामन्यात निवड झाली। मग झालेली आहे निवड, म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? भूतकाळातलं। म्हणून डाव्या हाताच्या तळहातावर पान ठेवले, तिने ठेवले 5 मिनिटापूर्वी ठेवलं, 2 मिनिटापूर्वी ठेवले, झालेली क्रिया आहे, म्हणजे हे सुद्धा भूतकाळ आहे। जी क्रिया झाली तिला भूतकाळ म्हणतो। आपल्याला भविष्यकाळ पाहिजे। आदर्श शाळेत पुढच्या महिन्यात विज्ञान प्रदर्शन भरणार आहे। मग पुढच्या महिन्यात भरणार आहे, म्हणजे ही क्रिया अजून झालेली आहे का घटना? नाही, मग होणार आहे, म्हणून मी इथे भविष्यकाळ आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पीटरने परिसरातील कचरा डब्यात भरून ठेवला, मगाशीच ठेवला, झालेली क्रिया, झालेली घटना, म्हणून मी इथे काय आहे? भूतकाळ। पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेले शब्दकोड्यात पर्यायातील कोणती अक्षरे अनुक्रमे लिहिल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? मग बघा इथे आपण चौथा पर्यायातले अक्षर घेतले। बघा इथे मी लिहिते मगर, त्याच्यानंतर इथे वी ठेवला तर विमान, आ ठेवला तर आवळा
आणि ख ठेवला तर खडक. मग चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात पर्याय क्रमांक 4 मधले अक्षर ठेवल्यावर. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? अरे वेड्या कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय? मग इथे स्वल्प विराम आहे. पर्याय बघा पूर्ण विराम. तर बघा इथे पूर्ण विराम आहे म्हणजे हे वापरलेलं आहे. प्रश्नचिन्ह वापरले. अवतरण चिन्ह म्हणजे हे असं वापरलंय का कुठे? नाही वापरले. स्वल्प विराम इथे वापरले म्हणजे अ ब आणि ड हे योग्य आहे. मग अ ब ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या म्हणीचं योग्य अर्थ पर्यायातून शोधा. कोळसा उघडावा तितका काळाच. एखाद्या दुष्ट माणसाची कितीही चौकशी केली तर त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये समोर येतात. पर्याय क्रमांक 1 हेच या म्हणीचा अर्थ आहे. 12वा प्रश्न बघूया. मनुली आणि नैना दप्तर घेऊन रिक्षाने शाळेत गेल्या. या वाक्यात नाम नसलेला शब्द पर्यायातून शोधा. रिक्षा नाम आहे, नैना नाम आहे, गेल्या हे क्रियापद आहे, मनुली पण नाम आहे. मग नाम नसलेला शब्द आहे गेल्या. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. संवाद वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कोणी केले? मग बघा जो मुलगा आहे तो काय सांगतोय बाबांना, आमच्या पण शाळेचं भूमिपूजन झाली, सारे विद्यार्थी जमले होते, महापौरांनी पूजा केली. मग कोणी केली? महापौरांनी. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वरील संवाद किती जणात व कोणत्या दिवशी झाला? तर बघा वरील संवाद आहे तो विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याला आपण काय म्हणतो विजयादशमी. आणि इथे फक्त माधव आणि बाबा या दोघांचाच संवाद घडलाय. मग इथे बघा दसरा बरोबर आहे पण 4 जणांचा संवाद नाही आहे, 2च जणांचा संवाद आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसरा. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. एक ससा अनेक ससे, मग अनेक वचने, एक गाणे अनेक गाणी असतात. मग इथे हा एकवचनी शब्द आहे. एक रस्ता अनेक रस्ते अनेक वचन दिले, एक झाड असतं आणि अनेक झाडे हे अनेक वचने. आपल्याला एकवचनी विचारले म्हणून मी इथे गाणे हे एकवचनी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी कोणती? मदत करणे, हातावर तूर देणे हेच अयोग्य आहे. डोळे वटारणे, रागवणे बरोबर आहे. उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे बरोबर आहे. कानोसा घेणे, अंदाज घेणे हे पण बरोबर आहे. पुढचा प्रश्न. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? मग आपल्याला माहिती आहे गीताई हा ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द नसलेल्या जोडीचा पर्याय शोधा. सुंदर, छान. सुंदरला छान हा समानार्थी शब्द आहे. मग सुंदरला विरुद्धार्थी शब्द कुरूप पाहिजे होता म्हणून ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. आरंभ, अखेर बरोबर आहे. सूर्योदय, सूर्यास्त बरोबर आहे. प्रगती, अधोगती हे पण बरोबर आहे. 19वा प्रश्न. पुढील शब्द समूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. सिनेमाच्या कथा लिहिणारा, पटकथा लेखक. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणता ध्वनिदर्शक शब्द वापरल्यास अर्थपूर्ण वाक्य तयार होईल तो पर्याय निवडा. सकाळपासून पावसाची टिंबटिंब चालू होती. मग पावसाची काय असते तर रिपरिप. बघा पानांची सळसळ असते, मच्छरांची भुणभुण असते आणि किलबिल पक्ष्यांचा असतो. मग इथे पावसाची रिपरिप. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामाचा पर्याय निवडा. टिंबटिंब सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत. मग बघा आम्ही सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत. पर्याय क्रमांक 4 हे योग्य सर्वनाम आहे. खालील शब्द गटांमध्ये एकूण किती जोड शब्द नाहीत? बघा कामधंदा जोड शब्द आहे, पैलवान हा जोड शब्द नाही, सगळे सोयरे जोड शब्द आहे, आठवडा जोड शब्द नाही, लाकूड फाटा, ओबडधोबड हे पण जोड शब्द आहेत. मी 2च जोड शब्द नाहीत. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिचय तयार करा. बघा वाचन प्रेरणा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा करतात. बघा 14 नोव्हेंबरला आपण बालदिन साजरा करतो, 3 जानेवारीला बालिका दिन, 15 ऑक्टोबरला मात्र आपण काय करतो वाचन प्रेरणा दिन आणि 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. म्हणून मग वाचन प्रेरणा दिन आपण 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा करतात. या दिवशी टिंबटिंब यांची जयंती असते. या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते. कारण पंडित नेहरूंची जयंती 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून आपण साजरा करतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर
हे पण येणार नाही, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यांना भारताचे टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. बघा, राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिलेली उपाधी आहे ही हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, चाचा नेहरू आणि मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण काय म्हणतो, मिसाईल मॅन. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. गणिताची प्रश्नपत्रिका आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.